अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही असा. या दिवशी नक्की काय साजरे करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर मराठी परंपरेनुसार अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जातात. यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. असंही मानलं जातं की या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान विष्णूचा 6वा अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सुद्धा या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी स्वर्गातून गंगा माता सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती असं म्हणतात. अक्षय तृतीयेला केलेलं दान हे अक्षय राहतं अशी श्रद्धा आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी थंड पाण्याचे रांजण, पादत्राणे, छत्री, फळं आणि धान्य दान करण्याची प्रथा आहे. याला उदक कुंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात या दिवसापासून शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. नवीन हंगामासाठी बियाणं पूजण्याची प्रथा सुद्धा आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावानं घट म्हणजे मातीचं भांडं मांडलं जातं आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि संपत्तीचा कधीच क्षय होत नाही असंही लोकांचा विश्वास आहे. उत्तर महाराष्ट्रात तर अक्षय तृतीयेला अखाजी म्हणतात. धन्यवाद.